पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, गलीमधून चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे जातो आणि या स्पर्धेतील पहिला चौकार रोहनच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि सुरुवात या चौकारनं झाली आहे या स्पर्धेची. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सुशील येत आहेत, घागरकोंड गावचे एक अष्टपैलू खेळाडू आपण त्यांना पाहतोय गोलंदाजीसाठी. मोठा फटका पुढच्या बॉलवरती देखील आलाय, परंतु हा बॉल जर पाहिला तर हवेत होता. बॉल वन बाउंड सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दुसरा लगातारचा चौकार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 8. 4 बॉल झाले आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट देखील गमावली धावाच्या रूपामध्ये पळशील बस संघाने. पुढचा बॉल सुशीलचा. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जरूर झाला आहे. तिकडे जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलच्या मागे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी. 2 धावा आल्या. सचिन उतेकर बॉलवरती गेले आणि चेंडूची फेकी चांगल्या पद्धतीने केली. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल खोलत टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे सचिन आहेत. लॉंग ऑन मध्ये एक धाव घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि ह्या 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती 12 धावा. म्हणजे सुरुवात दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळाली, चांगली केली. एक विकेट देखील आली धावाच्या रूपामध्ये. 2 चौकार आले, 2 डबल आले आणि त्याच्या सहाय्याने पहिल्या षटकांच्या समाप्तीने त्यांचा देखील संघ आपण पाहणार आहोत. सांबरगणी बुद्रुक हा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल आणि नेहमीच क्रिकेटसाठी संदेश गोळे यांना आपण पाहतो. त्यांचं हार्दिक स्वागत या पळशील ग्रामस्थांच्या वतीने.
राकेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं षटक घेऊन राकेश 4 षटकांचा सामना आहे. आम्ही डेकोरेटर मामांचं देखील दिलखुश म्हात्रे डायगर गाव अगदी श्री समर्थ मंडप डेकोरेटर एका रात्रीमध्ये हे संपूर्ण त्यांनी जे काही उभं केले ना अगदी त्यांचं देखील कौतुक करणं आणि आपल्या या स्पर्धेसाठी पोलादपूरसाठी नक्कीच नेहमीच हे दिलखुश म्हात्रे मामा यांनी देखील नेहमीच आपल्याला त्यांचं सहकार्य असतं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आपण सुशील पाटीलचं कौतुक करूया की 1-2 दिवसामध्ये ग्राउंड अरेंज करून देणं ही मोठी बाब आहे आणि नेहमीच आपल्या पोलादपूर तालुक्याला आणि आपल्या असोसिएशनला नेहमीच सुशील पाटीलने देखील कधी नाही बोलला नाही आणि ज्या वेळेला ग्राउंड तसेच लाईव्ह पाहिजे असेल तर त्यावेळेला सुशील पाटीलने देखील आपल्याला मदत केली आहे, हेल्प केली आहे. आपलं देखील हार्दिक आभार. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 15 झाली आहे. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवरती राकेश फ्लोअर फुल टॉस ऑन साइडला डीप मिड विकेटला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरतून येतो. एक सिंगल घेतली, एक सिंगल प्राप्त होते. चांगली फिल्डिंग. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आमच्यासोबत गुणलेखक म्हणून श्लोक जाधव यांना पाहतोय. श्लोक आर्ट्स नेहमीच त्यांचे व्हिडिओ आणि या स्पर्धेचे व्हिडिओ नक्कीच उद्या परवा तुम्हाला पाहायला मिळतील इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती. स्विच चिट करायचा प्रयत्न, चेंडू हवेत होता बराचकार परंतु यष्टीरक्षक तिकडे पोहोचू शकले नाहीये. एक सिंगल घेण्यात आली. एक धावा लगेच घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. सुहास उतेकर आणि आपण जर पाहिलं तर विकास उतेकर हे दोन बंधू घागरकोंड गावासाठी आपण नेहमीच पाहतो. सचिन उतेकर यांना आपण पाहिलं पीटीपीएलच्या स्पर्धांमध्ये अगदी चांगला फॉर्म होता. एक मॅच देखील आपण जर पाहिलं तर सडवली संघाला सचिन उतेकरना बॅटिंग करून विजय मिळवून दिला होता आणि आज देखील त्यांचा खेळ आपण पाहणार आहोत. आदेशला देखील आपण या टीम मध्ये पाहतोय. अगदी चांगला आयोजन देण्याचा प्रयत्न आदेशचा नेहमीच पाहायला मिळतो. हा बॉल देखील चांगला आहे. अगदी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होती आणि घागरकोट गावची परंपरा आहे. अगदी आता स्वतःचं ग्राउंड तयार केलंय. गावाच्या बाजूला तिकडे झुलता पूल होता, तिकडे बाजूलाच ग्राउंड तयार केलं. अगदी चांगलं ग्राउंड तयार केलं आणि त्याच्यानंतर या दरवर्षी नेहमीच या घागरकोट गावची देखील एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज ते पहिला सामना आपण खेळताना पाहायला मिळत आहेत. पळचिल संघाच्या विरोधात पळचिल ब संघ हा खेळतोय. राकेशचं हे षटक चांगलं राहिले. आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात परंतु हा आता मात्र जर पाहिलं तर सुबैर मारा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला. काल देखील युवराज दाभेकर साहेबांची व्हिडिओ नक्कीच व्हायरल झाली आहे सोशल मीडियावरती आणि परमनंट सचिव म्हणून त्यांनी नेहमीच काम केलंय. व्हाईट बॉलची धाव आली, एक्स्ट्राची धाव आली म्हणजे पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेतील आलाय. 2 चौकार देखील पहिले आले. पुढचा बॉल राकेशचा आप ट्रॅकर होता, उंच तर गेलाय. पाहूया सचिन पोहोचतायत का बॉलवरती. थोडेसे लेट पोहोचले. प्रयत्न चांगले केले होते सचिनने परंतु 2 धावा या फटक्यावरती आल्यात. फटका चांगला होता, हवेत होता परंतु मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट झाला नाहीये. या 2 धावा आल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाते 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात चांगली राहिली आहे दोन्ही टीमच्या बाजूने. टॉस जिंकल्यानंतर पळचिल ब संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एक धाडसी निर्णय. 4 षटकांची मॅच आहे. टेनिस बॉल आपण खेळतोय. पावसाचे दिवस देखील आहेत परंतु पळचिलकरांनी विचार केला की टेनिस बॉलच खेळवायचे आणि त्या प्रयत्नामध्ये तो आता संपूर्ण 2 दिवस असणार आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. सचिन वेगाने चेंडूवरती पोहोचतायत आणि वरुण राजेला देखील आमची प्रार्थना असणार आहे की 2 दिवस काही पडू नको कारण आम्हाला टेनिस बॉलवरती स्पर्धा खेळवायची आणि शेवटची स्पर्धा असणार आहे जी मात्र टेनिस बॉलवरती खेळवतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 21 धावा 2 ओव्हर नंतर आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटक संपलेत. 21 धावा. रुपेश जाधव यांना आपण पाहणार आहोत. इन ऍक्शन मध्ये या टीम मध्ये खेळतायत आणि घाटकोपर दिवा ते घाटकोपर हे क्रिकेटचं अंतर दररोजच्या सकाळी कोण कापत असेल तर रुपेश जाधव हे नाव आहे कारण सायक्लॉन संघासाठी नेहमीच चांगलं क्रिकेट आणि काळकाई नवलाई क्रिकेट संघाचे संस्थापक आहेत रुपेश जाधव. ही स्पर्धा गावी होणार होती परंतु काही कारण पाऊस आता गावी चालू आहे त्यामुळेच पुन्हा मुंबईमध्ये परंतु स्पर्धा करायची हे ठरवलं. पळचिल ग्रामस्थांनी आणि पळचिलच्या क्रिकेट संघाने ठरवलं की स्पर्धा करायची कुठे पण करायची आणि ती केली आहे. इथे मात्र जर पाहिलं तर विकास उतेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती.
जॉन्सनकडे अपील करतायत, परंतु लेग बी 4 नाही आहे. आपला नियम आहे असोसिएशनचा, LBW नाही आहे. एक लेग बायची धाव घेतली जाते. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 22 या आकड्यावरती तिसऱ्या षटकासाठी. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम सज्ज राहायचे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर दोन्ही खेळाडूंकडून चुकी झाली आणि बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साह्यानं व्हाईट बॉलवरती या धावा मिळतायत त्या 4. येतोय हा चौकार. पुढचा बॉल विकास उतेकर यांचा. अवंतरच्या धावा आल्यात. एक्स्ट्राची धाव देखील आली, त्याच्यावरती चौकार आला. हा बॉल शफल झाले. जास्तीचा एक वेगळा फटका खेळायचा होता, दिल स्कूप खेळायचा होता, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती 27 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 27 धावा धाव फलकावरती आहेत. बॅटिंगसाठी आपण रोहन आणि ओमकार या जोडीला पाहतोय. हा देखील पुन्हा एकदा खराब बॉल पाहायला मिळतोय. अगदी खराब गोलंदाजी विकास उतेकरच्या माध्यमातून. एक लिजेंड खेळाडू आहेत, पोलादपूरला बिलॉंग करतात, गागरकोंड गावाला बिलॉंग करतात, घाटकोपर मध्ये देखील सातत्य आपण त्यांना पाहतो आणि त्यांच्याकडून अशी गोलंदाजी होणं अगदी जर पाहिलं तर अपेक्षित नाहीये. अनुभव आहे त्यांच्याकडे बरीच वर्ष क्रिकेट ते खेळलेत. घाटकोपर विभागामध्ये पंतनगर आश्चर्य क्रीडांगणावरती त्यांना नेहमीच आपण पाहतो. हाफ ट्रॅकर पुल केला ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल तिकडे मात्र थांबत नाहीये. बॉल तिकडे सीमारेषा ओलांडतोय आणि धावा या बॉलवरती देखील मिळत आहेत त्या 4. येतोय चौकार. आणि 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. 34 षटक चालू आहे. 32 धावा म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आपण सध्याच्या घडीला पाहतोय. काळकाई क्रिकेट संघ पळचिल, काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचिल ब संघाला ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. आदेश चेंडूवरती जाईल, चेंडूची फेकी करेल, तद्वर 2 धावा अर्जित केल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या अगदी वेगानं पुढे जाते 34 या आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात केली, चांगले बॅटिंग करतोय रोहन आणि त्याच्या जोडीला असलेला ओमकार. आप ट्रॅकर बाउन्स पाहायला मिळाला, आपटला, चेंडू निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. आणि इथं मात्र जर पाहिलं तर यशवंतच्या मागे कृष्णा यांना आपण पाहतोय. डॉट चेंडू आला, डॉट बॉल. डॉट चेंडूची सांगता होते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हाफ ट्रॅकर या ठिकाणी पुन्हा एकदा अगदी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नाकाजवळून चेंडू निघून गेला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा, परंतु यशस्वी झाले नाही. डॉट बॉल आला आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 34. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. डीजे
थँक्यू. तर अगदी विकेट पहिल्याच बॉलवरती प्राप्त केली आदेशने. आदेशकडे देखील एक्सपिरियन्स तेवढाच चांगलं क्रिकेट तो देखील खेळत आला आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये मला वाटते पोलादपूर तालुक्यामध्ये कोण असेल ना तर आदेशला आम्ही नेहमीच पाहतो. संपूर्ण गागरकोंड गावाला देखील हा देखील बॉल उडवला. आणखीन एक विकेट मिळू शकते. दुसरी विकेट आली या ओव्हरमध्ये आणि 2 बॉलवरती 2 विकेट. इकडे मात्र जर पाहिलं तर आता परतावं लागतंय ओमकार जाधव याला. खेळाडू बाद. ती 2 विकेट आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. दोन बॉलवरती 2 विकेट. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक झाली नाही. अंगावरती चेंडू टाकला गेला होता. तिकडे मात्र जर पाहिलं तर एक धाव घेतली. लेग बाईटची धाव नाही, बॅट कट आहे. ओके. आणि एक धाव आली. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 35. म्हणजे चांगली गोलंदाजी. एकच धावेवर आतापर्यंत त्याने खर्च केली आहे. 2 विकेट घेतल्यात आदेशनं. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आडव्या बॅटनं वार चांगला फटका. अगदी नेत्रदीपक फटका. बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवलं सीमारेच्या पलीकडे आणि आली हा षटकार. आणि तो मारलाय रोहन याच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करतोय. चौकार देखील त्यानेच ठोकला होता. षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहायला मिळाला. कमी गतीने टाकलेला बॉल उडवला. विकेट मिळू शकते. आणखीन एक हो मिळाली आहे. चांगला जेल टिपलाय. 3 विकेट या षटकामध्ये घेतल्यात आदेशचं कौतुक करावं लागेल आणि रोहनची खेळी या ठिकाणी होते संपुष्टात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सोपनदादा मोरे 11 गोळेगणी. सांबारगणी मावळदे क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सोपनदादा मोरे 11 गोळेगणी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी हा ड्राईव्ह केलाय. कार्पेटच्या सहीने चेंडू डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगानं चेंडूवरती आलाय. चेंडू फेकी मात्र खराब झाली आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरी धाव पूर्ण. चौथीचा देखील खराब आणि खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा पूर्ण केल्यात. जिथं मात्र एकच धाव होती तिथं 4 धावा पूर्ण केल्या आणि या 4 धावांच्या सहीने संघाची धावसंख्या झाली आहे 45. विजयासाठी करायच्या आहेत त्या 46 धावा. 24 बॉल आणि 46 ची आवश्यकता टीम श्रीराम क्रीडा मंडळ गागरकोंडला.
सतीश गोळे साहेब या आपलं देखील हार्दिक स्वागत. मुंबापुरीमध्ये आणि डोंबिवलीमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच आपण सोपानदादा मोरे 11 गोळेगणी आणि मावळ्यादेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक या दोन बलंटे संघादरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीम प्रणय टॉस केला जाईल. करूया. टॉस नेक्स्ट मॅच या साईडला या ह्या साईडला दोन्ही टीमचा टॉस नेक्स्ट मॅच. एका बाजूला आपण संघ पाहणार आहोत मावळ्यादेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक आणि एका बाजूला संघ पाहतोय सोपानदादा मोरे 11 गोळेगणी. टॉस जिंकलाय सांबारगणी या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला आपण देऊया. आणि बॅटिंग करणारे सोपानदादा मोरे 11 गोळेगणी हा संघ बॅटिंग करेल. चला सलामीची जोडी सचिन मैदानात दाखल करा. गागरकोण टीम 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी आघाडीची जोडी मैदानात जाऊ द्या. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे. पळचील टीम 15 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजे. चला बॅट्समन दाखल करा. गागरकोण टीम चला त्वरित फिल्डिंगला सजली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आपण सुशीलला पाहतोय आणि एका बाजूला सचिन, दोघांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. 24 बॉल आणि 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. कळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचील आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप सर्व खेळाडू प्रेक्षक आणि मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया आणि संपूर्ण ग्रामस्थ पळचीलचे त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्या समोर रंगतोय आणि या पहिल्या मॅच मध्ये 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. युवराजी दाबेकर साहेब यांची देखील स्पर्धा आपण पाहिली. सचिव चषक पोलादपूरमध्ये आणि KVPL ग्राउंडला ती स्पर्धा 2 दिवसामध्ये अगदी चांगल्या प्रकारे पार पडली गेली. गोलंदाजी मार्कवरती रुपेश जाधव येत आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या आपल्या टीमला सुरुवात करून दिली. क्रिकेट पळचील गावामध्ये घेऊन आले, संघ तयार केला, संघाची बांधणी केली. गेली कित्येक वर्ष ते देखील क्रिकेट खेळत आहेत. एक्सपिरियन्स त्यांच्याकडे देखील आहेत आणि प्रणय कदमला देखील मला वाटतं अगदी संघामध्ये घेऊन येण्याचं काम त्यांचं राहिलं. अबूला घेऊन येण्याचं काम, तसेच समीर जाधव असे चांगले खेळाडू, अलंकार असतील, तसेच जर आविष्कार असतील, चांगले संघाची बांधणी या रुपेश जाधवनी केली आणि संस्थापक आहेत त्या क्रिकेटचे आणि तेच गोलंदाजी मार्कवरती. थांबा थांबा थांबा, जे टी शर्ट परिधान केलेत खुर्च्या आपण बाहेर बसा, कारण असं बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटतं की अजून फिल्डिंग तिकडे करतायत की काय.
रुपेश जाधव गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन, तर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ओमकार जाधवला पाहिलं. सेकंड इनिंगला ओमकारने देखील सुरुवात केली आहे. आताच काही दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह सोहळा पार पडला 21 एप्रिलला. पुन्हा एकदा तो मैदानात दाखल झालाय. अलंकारचे बंधू आहेत. अलंकार आणि ओमकार हे दोन बंधू. ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वा. पहिला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलाय, शॉट मिड ऑनला, क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग, बॉल थांबणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती देखील आलाय चौकार. चौकार आलाय. सुशीलच्या बॅटमधून हा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. धावपाची संधी, ही धाव अंगलट येऊ शकली असती, परंतु तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एक धाव आली. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते आता 5 वरती. 2 बॉल आणि 5 हे समीकरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे सुशीलला. चौकार आल्यानंतर एक सिंगल घेतली. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुशीलला देखील आपण नेहमीच खेळताना पाहायला मिळत असतो आणि आता देखील जर पाहिलं तर त्याच प्रकारे तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता सचिन उतेकर बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या फॉर्मात आहे सचिन या हंगामामध्ये, चांगली बॅटिंग करतायत. ह्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळायचा प्रयत्नच केला, परंतु शॉट मिड ऑफला अगदी सहज सोपा जेल टिपला आणि पहिला धक्का दिला. श्रीराम क्रीडा मंडळ गागरकोंडला. सचिन बाद. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पहिला धक्का बसलाय, पहिली विकेट गेली. सचिन बाद झालेत. तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली रुपेश जाधव आणि चांगली गोलंदाजी रुपेश जाधव यांची पाहायला मिळते. 5 धावा आल्यात. 3 बॉल 1 विकेट. पॉइंटला कट केला, गलीमधून चेंडूवर 2 खेळाडूंच्या मधोमध अगदी पाहिलं नजाकत होती या स्ट्रोक मध्ये आणि बॉल सीमारेषा पलीकडे देखील गेला. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय कृष्णा यांनी चौकार. म्हणजे कृष्णा यांना देखील मोठे फटके खेळण्यासाठी आपण नेहमीच ओळखलं जातात आणि आता पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाते. 9 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस ट्रॅप केलाय. चेंडू अडवला जाईल. शॉट मिडॉनला सुजित त्या ठिकाणी होते. चांगली फेकी केली आहे. एक सिंगल आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पळचीला आयोजित ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये 16 संघांचा सहभाग आहे. 4 टीम आज 8 टीम खेळत आहेत. उद्या 8 टीम लीग फॉर्मॅट. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु अंगावरती चेंडू ब्रश झाला आणि डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हरनंतर धाव फलकावती झाल्या त्या 10 धावा. कृपया गाड्या ज्या मागे लागल्या स्टेजच्या त्या बाजूला करा, कारण काम चालू आहे. लाईटचं काम चालू आहे. कृपया विनंती असणार आहे. वेल्डिंगचं काम चालू आहे, तर कृपया गाड्या बाजूला करा.
पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. मयूर आलेत गोलंदाजी मार्कवरती. तर बॅटिंगसाठी आपण कृष्णाला पाहतोय. एक चौकार कृष्णा यांनी खेळलाय. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती. हाफ ट्रॅकवर होता, पुल करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सैन्य हा चेंडू अगदी ऑन साईडला खेळला जातो. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. दुहेरी धावेचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा येतील स्कोर कार्डवरती. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सूरज मोरे यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कारण चांगले निवेदक आहेत. उत्कृष्ट अगदी जर पाहिलं तर वक्तृत्व स्पर्धा मध्ये नेहमीच त्यांना पाहतो आपण. मिड विकेटला फटका खेळला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धावेचा लगेचच प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा या ठिकाणी आल्या. 2 धावांच्या सहाय्याने देखील संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांचा वेग वाढवावा लागेल कारण या मॅच मध्ये जिंकायचं असेल. लीग फॉर्मॅट आहे. प्रत्येक टीमला मॅचेस खेळायचे आहेत. एकच मॅच खेळायची आणि जायचं असं काही ठरवलं नाहीये. प्रत्येक मॅचला 3 मॅच खेळायच्या आहेत. अ गटातील हा सामना आपण पाहतोय. पहिला पूल पाहतोय आणि पहिल्या पूल मधील हा पहिला सामना पाहायला मिळतोय. उद्या देखील 8 संघ खेळणार आहेत. मातब्बर 8 संघ आणि अगदी दिग्गज खेळाडू पोलादपूर तालुक्यातून उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील आणि आज देखील पाहायला मिळतात. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून अगदी तैनात होता. तिकडे 2 दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या 2 धावांच्या सहाय्याने 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. 16 धावा धावफलकावरती आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून पुढे 30 बनवायच्यात. म्हणजे प्रत्येक बॉलवरती यात मयूरच्या 3 बॉल टाकलेत आणि 6 धावा घेतल्यात. म्हणजे प्रत्येक बॉलवरती 2 धावा त्यांनी प्राप्त केल्यात. कृष्णा यांनी हा देखील बॉल जर पाहिला तर वेगवान होता. अगदी फलंदाजाला बीट केलं, विकेट कीपरला बीट केलं आणि वाईट बॉलवरती ह्याला चौकार म्हणजे 5. जाधव यांना देखील आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफी ज्या देण्यात आल्यात आकर्षक ट्रॉफी आहेत. खूप मेहनत घेतली त्यांनी देखील या स्पर्धेला. ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल प्राप्त होईल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 22 या आकड्यावरती. 22 4 बॉल 22. आज आणि उद्याच्या दिवसामध्ये सूरज मोरे यांना तुम्ही अगदी या स्पर्धेकडे पाहाल. विशेष मेहनत त्यांची देखील राहिली आहे. हा चेंडू अगदी विकेटच्या बाहेर टाकला. अगदी लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक सिंगल. प्रणय कदमला देखील आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेमध्ये. एक चांगला खेळाडू डावखोऱ्या हाताचा फलंदाज म्हणून नेहमीच त्याची गणना केली जाते. एक यशस्वी कर्णधार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. वेगवान चेंडू होता. मात्र जर पाहिलं तर तिकडे विकेट कीपर बॉल अडवेल. 1 धाव घेतली जाईल आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 24 या आकड्यावरती. 24 24 धावा धावफलकावरती आहेत. 46चा पाठलाग करायचा आहे. अजूनही इथून पुढे जर पाहिलं तर 22ची आवश्यकता असणार आहे. बॉल शिल्लक आहेत ते 13 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. खोलात टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तिकडे रुपेश जाधव यांचं बॅकअप पाहायला मिळालं. एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या अगदी धावफलकावरती 25 धावा. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे त्या 21 धावा. 12 चेंडू 21ची आवश्यकता.
चांगला फटका, वा चांगला फटका खेळलाय कृष्णाने, अगदी स्टाईल मध्ये हा फटका, आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवत असताना पाहायला मिळतोय. या बॉलवरती धावा येत आहेत त्या. बॉलवरती अजयच्या या 4 धावा आल्या. कृष्णा चांगली बॅटिंग करतायत. चौकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 चौकार आले, दुहेरी धावा देखील आल्या. संघाच्या धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न ते करतायत. 11 बॉल 18ची आवश्यकता. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला पॉइंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलंय. चांगलं कॉलिंग दिलं कृष्णा यांनी. एक धाव घेतली. 17ची अजूनही आवश्यकता. 10 बॉल आणि 17 हे 21 30 झालेत. 16ची आवश्यकता, माफ करा, 16ची आवश्यकता असणारे. 10 बॉल आणि 16. बॉल ऑफ टिकच्या बाहेर बराचसा पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. पंच गणेश बाविस्कर यांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. आता 15ची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता. 10 बॉल आणि 15 हे समीकरण श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड टीमला असणार आहे. बॅटिंगसाठी सुशील अजूनही बॅटिंग करतायत. एक चौकार त्यांनी देखील खेळलाय. हा देखील थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला होता, त्याला टॅप केला. एक सिंगल घेण्यात आली. 38 सर्कलमध्ये बॉल अडवला गेला. चेंडूची फेकी झाली. एक सिंगल पुन्हा एकदा मिळते. 14ची अजूनही इथून पुढे आवश्यकता असणार आहे. चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये. सचिन उतेकर पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद झाल्यानंतर दोघांनी सूत्र हाती घेतली आणि कृष्णा यांनी चांगली फटकेबाजी करत अगदी विजयाच्या दिशेने ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु मॅच संपलेली नाही आहे. हा प्रकारे ह्या बॉलवरती देखील फटका आलाय. एक मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एक धाव आली. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 33 वरती. अजूनही इथून पुढे 13ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल आणि 13 हे समीकरण इथं पार करायचे श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड या टीमला. फटका फसलाय. झेल होऊ शकतो, विकेट मिळू शकते, परंतु अजयने हा झेल सोडला. एक धाव आली. सुशीलचा हा झेल सुटला. एक धाव आली. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली. आता धावांची आवश्यकता असणार आहे ती 12. 7 बॉलमध्ये 12ची आवश्यकता. कृष्ण जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे, सुशील जोपर्यंत खेळपट्टी आहे, 7 बॉलमध्ये 12 ह्या बनवू शकतात. परंतु शेवटच्या षटकासाठी देखील शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल आणि शेवटच्या बॉलपर्यंत पहिला सामना जाईल. हुक केला ऑन साइडला. पुन्हा एकदा डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला चेंडूवरती. चेंडूची फेकी देखील करण्यात आली. एक सिंगल घेण्यात आली. एकरी धावेच्या मदतीने पुढे गेला एक स्कोर कार्ड. आणि आता 6 बॉल 11ची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि बनवायच्या त्या 11 धावा.
क्रिकेट पासून थोडस वेगळे झाले, अँकरिंगकडे वळले आणि वक्तृत्व स्पर्धा जिकडे 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 असतात ना सूरज, तिकडे पहिला क्रमांक पटकवल्याशिवाय येत नाहीत. बॉल फाईन लेगच्या दिशेने, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल. आता थोडीशी दमछाक मात्र नक्कीच कृष्णा यांची देखील पाहायला मिळते, कारण डबल धावा त्यांनी घेतल्या, जास्तीच्या सिंगल देखील घेतल्यात आणि चौकार देखील त्यांनी मारलेत. परंतु आता 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता, 3 चेंडू 7ची आवश्यकता. कालचा सामना जिथे मात्र इंडिया कप चालू आहे गुजरातला, 6 बॉल 7ची आवश्यकता, 1 बॉल 6 वरती मॅच आली. त्याच्यानंतर थॉमस डायसने मारलेला तो षटकार. परंतु ही मॅच आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय आदेशला. 3 बॉल 7. वेगवान खोलात टाकलेला बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क काही होऊ दिला नाहीये. डॉट बॉल आलाय. ओमकार जाधव गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. शेवटचे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. दोन बॉल आणि 7ची आवश्यकता. मॅच ऑन आहे दोन्ही टीमच्या बाजूने. ओमकार जाधवने हा सामना जिंकून दिला तर किशोर शेठ कराड यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दोघंही टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक आहेत. हा बॉल पुन्हा एकदा विकेट कीपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. दोन्ही टीम नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. टॉस जिंकला होता मावळदेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आपण सज्ज राहा आणि बॅटिंग साठी सोपानदादा मोरे 11 गोळेगणी आपण सज्ज राहा. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे प्रत्येक 4 षटकासाठी. मोठा फटका वा आदेशच्या बॅटमधून आलाय. क्षेत्ररक्षक रुपेश, परंतु बॉल सीमारेषा पलीकडे आणि षटकार आला. परंतु सामना एका धावेने पराभूत झालाय. पहा क्रिकेटमध्ये एक धाव किती महत्वाची असते हे मात्र दाखवलंय. षटकार जरूर ठोकला परंतु एका धावेने संघ पराभूत झाला. श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंडा संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. ज्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या 3 चौकार त्यांनी ठोकले, षटकार ठोकला. रोहन 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला नेक्स्ट मॅच. सांबारगणी टीम रघुनाथ जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. मावळदेवी क्रिकेट क्लब सांबारगणी बुद्रुक मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. इन ऍक्शन आपण सतीश गोळे यांना पाहणार आहोत त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि अंकित गोळे त्याला देखील आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. आणि सोपनदादा मोरे, वैभव मोरे असतील, संकेत मोरे असतील, संपूर्ण टीम आपले देखील शुभेच्छा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल या आवाज ऐकूया. खेड रत्नागिरीहून या ठिकाणी दाखल झालेत सूरज शिंदे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी आहे, गॉगल आहे, घड्याळ देखील आहे, ते आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आणि कॅप पण आहे. म्हणजे ग्रामीणचा वर्ल्ड कप अगदी धूमधडाक्यात रुपेश जाधव यांनी आयोजित केलाय आणि संपूर्ण क्रिकेट असोसिएशनने चेतन गायकवाड हे उपस्थित आहेत. हॅलो, पळचलच्या सगळ्या मुलांनी डगआउट मध्ये लगेच यायचंय. प्रत्येकाला जी कामं डिवाइड करून दिली जातील. ह्या मॅच नंतर तुमची मॅच असेल पण तत्पूर्वी आपल्याला जी कामं डिवाइड करून दिली जातील ते आपण करायची आहेत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. हॅलो हॅलो चिक स्वागत आहे सगळ्यांचं. आपण टॉस बॉक्स मध्ये पाहतोय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याला दिली जाते आकर्षक असं मॅन ऑफ द मॅच चषक आणि त्याचबरोबर एक आकर्षक कॅप आणि त्याचबरोबर एक आकर्षक वॉच स्पोर्ट्स
स्पोर्ट्स वॉच त्या ठिकाणी भेट दिला जातोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने वैयक्तिक 24 धावा बनवल्या, ज्याने एक चांगला परफॉर्मन्स केला. याआधी एक संघ हारला, जो अवघ्या एका धावेने संघ हारला. आजच्या दिवसात सगळ्या क्रिकेटरीचं पुनश्च एकदा मी समालोचक सूरज शिंदे, खेड रत्नागिरी, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहतोय पोलादपूर ग्रामीणचा मिनी वर्ल्ड कप या स्पर्धेचा थरार पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वावरती सगळ्यांना गर्व आहे. असं पहिलं पर्व जे आपल्याला आज पाहायला मिळत आहे. काळकाई नवलाई क्रिकेट संघ पलशील यांच्या विद्यमान संकल्पनेतून अगदी आपण पाहिलं सातत्यपूर्ण या स्पर्धेची चर्चा होती. गेले 1 ते 2 महिने स्पर्धा निश्चित ज्या पद्धतीने पोलादपूर तालुक्यामध्ये येत असताना पाहायला मिळाली. तदनंतर अगदी 10 ते 15 तारखेनंतर अगदी पावसाचं सत्र पाहायला मिळालं, पावसाचं चित्र पाहायला मिळालं. असं वाटलं होतं अगदी स्पर्धा होते की नाही असं वाटायला लागलं देखील होतं.